शरद वैयक्तिक पहिले षटक. या ठिकाणी 4 ओव्हरचा हा सामना असेल अशी सूचना अगोदरच देण्यात आली. त्याचप्रमाणे रोल बॉल असेल. निश्चितच जाणता राजा संघाचा प्रयत्न असणार आहे या 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या कशा उभारता येतील. त्याचप्रमाणे रवळगाव इथला स्थानिक संघ आहे आणि त्यांचाही प्रयत्न असेल की जाणता राजा मित्रमंडळाला या ठिकाणी कमी धावसंख्येत कसं रोखता येईल असा त्यांचा प्रयत्न असणार आहे. नंदुभाऊंच्या बाबतीत जर बोलायचं तर जागतिक टेनिस क्रिकेटमध्ये ह्या फलंदाजाने 23 बॉलमध्ये 87 धावा केलेला असा हा तो फलंदाज मैदानावरती आणि तितकाच तुल्यबळ असा राजू जाणता राजा मित्रमंडळाची अतिशय विलक्षण अनुभवी अशी जोडी मैदानामध्ये. आणि शरद रवळगावतर्फे वैयक्तिक षटक घेऊन येतं. शरद पण नावाजलेले असे रवळगावचे गोलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये सामन्यांच्या नजरा. चला सर्व दोन्ही संघांना शुभेच्छा क्रिकेटच्या खेळासाठी. ऑफसाईडच्या दिशेने पहिला चेंडू. ऑफसाईड यॉर्कर म्हणता येईल याला आणि निश्चितच जोरदार मारण्याचा ऑनसाईडच्या दिशेने प्रयत्न होता परंतु बॉल थोडा जास्त बाहेर असल्यामुळे कनेक्ट नाही झाला. पुढील चेंडू. राजूच्या हातून आलेला आहे हा आणि राजू भाऊने अतिशय उंच असा षटकार जातोय की काय असं वाटलं होतं परंतु बॅड लक. ठिकाणी एकदम बाउंड्रीवरती 1 फूट राहिला होता. कॅच आउट झालेले राजू भाऊ. हाडलक. आणि ज्यांनी मागची मॅच गाजवली होती संदीप या ठिकाणी मैदानात उतरताना. हाडलक राजूभाई. सुंदर फटका होता परंतु उंची थोडीशी जास्त गेली. मान उंच झाल्यामुळे या ठिकाणी हवेत जास्त चेंडू गेला. लांब मात्र तितकंसा गेला नाही आणि बाउंड्रीवरती अगदी जवळ बाउंड्रीच्या अगदी जवळ कॅच गेलेला आहे. आणि या ठिकाणी 2 चेंडू निर्धाव आणि 1 गडी मात्र जाणता राजा मित्रमंडळाने गमावलेला आहे. संदीपवर जबाबदारी असेल मागच्याच मॅच सारखी जाणता राजाची. लेग स्टिक काहीशी आतमध्ये दिसते आणि अतिशय रवळगावची अंपायरिंग म्हणजे नाद नाही करायचा खूप सुंदर अशी अंपायरिंग रवळगाव संघाची आयोजकांची. ऑफसाईडच्या दिशेने चांगली गोलंदाजी करताना 1 बाउन्स कीपरकडे बॉल जाताना. आणि वैयक्तिक संघाची 1 धावसंख्या या ठिकाणी झालेली 4थ्या चेंडूवरती. आणि वाचलेले आहेत नंदूभाऊ. रनआउटची विकेट मात्र होती या ठिकाणी आणि नंदूभाऊंची चूक लक्षात आली होती परंतु नशीब बलवत तर वाचले. निश्चितच ही चूक नंदू या ठिकाणी रनआउट क्लिअर होते परंतु खूप चान्स असूनही वाचले. शेवटचा चेंडू असेल ह्या षटकाचा. बघूया. संदीप मात्र मारण्याचा प्रयत्न असणार आहे. फुलटॉस बॉल परंतु तितकासा काही मारता नाही आला. स्लो फुलटॉस होता आणि या ठिकाणी षटक मात्र संपलेले आणि 1 षटक संपल्यानंतर धावसंख्या मात्र झालेली ती 3.
म्हणजे पुढे फक्त आता साहित्रिक 18 चेंडू शिल्लक आहे. तर निश्चितच जांताराजाचे अतिशय खतरनाक नावाजलेले दोन्ही फलंदाज मैदानावरती आहे. नंदूची विकेट गेली असती पण रनआउटच्या स्वरूपात वाचलेले आणि हे जीवदान रवळगावला महागात पडेल की काय हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल. निश्चितच नंदू काहीशे अतिशय आक्रमक असे खेळाडू आणि दुसरे अनुभवी गोलंदाज सतीश आपलं पुढील षटक घेऊन येत आहेत. रवळगाव आणि आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघू शकता की त्या ठिकाणी रवळगावच्या त्या डोंगरावरती मस्तपैकी बकऱ्या चरताना दिसत आहेत. कॅमेरामॅन आपण बघू शकता. चला पुन्हा एकदा फुल टच चेंडू सिंगल धाव घेतलेली आणि एकच धाव. 4 धावसंख्या झालेली जांताराच्या संघाची आणि सामन्याचा 7वा चेंडू झालेला आहे. 7 बॉल 4 धावा झालेल्या आहे. आणि पुन्हा एकदा चकवलेला चेंडू 1 बाउन्स. कीपरकडे चांगली गोलंदाजी होताना दिसत आहेत. 8 चेंडू नंतर मात्र धावसंख्या फक्त 4 झालेली. निश्चितच नंदू या ठिकाणी त्याचा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न असणार आहे. बघूया काय होतंय. जोरदार बॅट फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. पुन्हा एकदा डॉट चेंडू झालेला आहे. धावसंख्येत मात्र कुठलीही वाढ नाही. चांगली गोलंदाजी रवळगाव संघातर्फे. फुल टॉस चेंडू आणि या ठिकाणी कॅच गेला होता परंतु सुटला. नंदूला हे वैयक्तिक तसं दुसरं जीवदान भेटलेलं आहे या ठिकाणी कॅचच्या स्वरूपात. आणि आता मात्र नंदूला ह्या जीवदानाचा फायदा घ्यावाच लागेल अशी जांताराच्या संघाकडनं एकंदरीत बॉडी लँग्वेज दिसते. आणि 6 धावा झालेल्या आहेत. सतीश पुढचा चेंडू घेऊन येतोय. वाईड चेंडू लेग स्टम्पच्या थोडा पण बाहेर गेला तर वाईड असतो आणि योग्य फलंदाजी या ठिकाणी नंदूला लक्षात आलं की वाईड जातोय. सोडून दिला. पुन्हा एकदा यॉर्कर वाईड यॉर्कर. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव रनआउट झालेच होते परंतु कनेक्ट करता नाही आला बॉलरला थ्रो आणि म्हणून 2 धावा पूर्ण. या ठिकाणी नंदूचे फटके मात्र काही दिसत नाहीये. बघूया या चेंडूमध्ये काय होते. चांगली गोलंदाजी सतीशद्वारा. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. 2 षटक संपलेले आहेत. नंदू मला वाटतं 3 चेंडू डॉट झाला या ओव्हरमध्ये सिमिलर प्रकारे. आणि बॅट घेऊन जाताना बॅट चेंज करताना 2 ओव्हर झालेले. धावसंख्या झालेली ती 9. रवळगाव स्थानिक संघ असल्याने आपण बघू शकता की मैदानाच्या चौफेर या ठिकाणी रवळगावची ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी त्यांचा उत्साह स्थानिक टीमचा उत्साह वाढवण्यासाठी आलेली आहेत. आपण बघू शकता की त्या बंधाऱ्याच्या भिंतीला जागा नाही राहिली बसायला. इतके लोक खेटून खेटून बसलेले आहेत.
त्या झाडांमध्ये खूप मंडळी बसलेली आहे. आणि संदीपच्या रूपाने विकेट गेलेली या ठिकाणी. प्रसाद या ठिकाणी जे षटकार चौकार मारण्यात माहीर आहेत या ठिकाणी गोलंदाजीसाठी जात आहेत. 82-11 प्रसाद पीडी म्हणून फेमस असलेले प्रसाद, ज्यांचे गगनचुंबी षटकार नेहमीच बघायला मिळतात, ते या ठिकाणी मैदानात उतरताना दिसत आहेत. चांगली गोलंदाजी, टिच्चून गोलंदाजी करताना रवळगावचा संघ जांताराजाला काहीशा प्रमाणात रोखण्यात यशस्वी झालेले आतापर्यंत. आणि काहीसं या ठिकाणी रवळगावचं पारड जड दिसतंय, परंतु निश्चित उरलेल्या काही ज्या चेंडू आहेत त्याच्यामध्ये जांताराजा संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. पिढीने काय शॉट मारला, परंतु बॅड लक, सरळ हातात गेला. खरंच प्रेक्षणीय असा फटका होता, वेगवान फटका होता. वाऱ्याच्या वेगाने जाणारा हा चेंडू सरळच डायरेक्ट या ठिकाणी फिल्डरकडे गेला आणि चांगला कॅच मानता येईल. कारण कॅच इकडनं बघायला सोपी जरी वाटत असला तरी कमीत कमी 5-6 पावलं पुढे जाऊन आणि तो वेग आणि तो कॅचचा टायमिंग मॅच करण्याचा होता, तो त्याच्याकडनं परफेक्ट झाला. आणि एक चांगला कॅच आणि एक चांगली विकेट या ठिकाणी रवळगाव संघाला मिळताना शुभम जात आहेत फलंदाजीसाठी. आणि एक धावसंख्या झालेली आहे शुभमची वैयक्तिक. आणि आता 8 चेंडू शिल्लक आहेत. नंदूची मात्र जबाबदारी वाढलेली आहे षटकार चौकारांची. अतिशय जोरदार प्रहार नंदूद्वारा ऑफसाईडच्या दिशेने, आणि एक धावपूर्ण, दुसरी धावपूर्ण आणि चौकार गेलेला, पहिला चौकार जांताराजा संघाचा. खूप जोरदार प्रहार होता आणि हा प्रहार तिथला अडथळे अडू शकला नाही आणि चौकार गेलेला, त्यामुळे धावसंख्या झालेली ती 14. रिव्ह्यू वाईडसाठी मागताय. वाईड नाहीये असा निर्णय या ठिकाणी थर्ड अंपायरकडनं. त्याच्यामुळे आत्ता चेंडू झालेले, शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. चांगला फटका, जोरदार प्रहार ऑफसाईडच्या दिशेने, पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्यासाठी चेक होतोय का काय बघूया. आणि 2च धावा या ठिकाणी. शेवटचं षटक असणार आहे हे. धावसंख्या झालेली ती 16. पिच मात्र या ठिकाणी बॅटिंग पिचवरनं बॉलिंग पिचवर कन्वर्ट होताना दिसत आहेत, कारण हवेमध्ये आर्द्रता आणि काहीसं तीव्र उष्ण प्रकाश नसल्यामुळे ही बॅटिंग पिचवरनं ही बॉलिंग पिच होताना दिसत आहे. त्याच्यामुळे फटके काहीसे कनेक्ट होताना दिसत नाही असं एकंदरीत पिचचं चित्र. आणि असं असलं तरी तितकीच चांगली अशी गोलंदाजी रवळगाव जो स्थानिक संघ आहे, अतिशय छोटा चेहरा या ठिकाणी समीर गोलंदाजीसाठी.
शुभमकडनं काहीशी चुकी झाली स्ट्राईक देण्यामध्ये, त्यामुळे नंदू मात्र एक महत्त्वाची विकेट गेलेली या ठिकाणी जयंतराजाची आणि हा एक मोठा झटका जयंतराजा संघाला. खरं तर हे कॉलिंग व्हायला पाहिजे होतं अगोदरच की स्ट्राईकसाठी मी प्रयत्न करणार आहे, परंतु असो जी घटना व्हायची ती होऊन गेली आणि नंदू मात्र या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बाद झालेला आहे. पाच चेंडू आणि पैलवान नवनाथजी मते या ठिकाणी बॅट घेऊन मैदानात. आणि किपरकडनं मिसफिल्ड, त्यामुळे एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या मात्र कमी झालेली आहे. इतकीच चांगली गोलंदाजी रवळगाव संघाकडनं. शुभमकडनं पुन्हा एक धाव पूर्ण आणि काहीचे ओव्हरथ्रोच्या रूपाने पुन्हा दुसरी ही धाव पूर्ण. आता चेंडू मात्र थोडेच शिल्लक राहिलेले आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया जाणता राजा संघ या 3 चेंडूमध्ये किती धावसंख्या उभारू शकेल. शेवटचे 2 चेंडू. ऑफसाईडचा पिचचा जो योग्य वापर जो म्हणतो या ठिकाणी ह्या पूर्ण इनिंगमध्ये रवळगावच्या संघाने केलेला आहे. ऑफसाईडच्या दिशेने अचूक टप्प्यावर गोलंदाजी, वाईड यॉर्करचा पुरेपूर वापर. आणि काहीसा फुलटॉस या ठिकाणी नो बॉलचा इशारा, परंतु धावबाद झालेले आणि फ्री हिट आहे. एकच रन घ्यायचा आहे, कारण ही धाव पूर्ण झाली असती तर 2 धावा असते. आणि फ्री हिटसाठी विराट कोहली ज्यांना बेलगावचं म्हटलं जातं ते मैदानात जाताना. रोहित उर्फ बंटी उर्फ रोहित. त्यांचे षटकार आम्ही बघितलेले, त्र्यंबक रोडच्या पाठीमागं त्यांचे षटकार आम्ही बघितले, लांब लांब षटकार मारण्याची क्षमता आणि त्यात फ्री हिट आहे. बघूया काय होतंय. आणि फ्री हिटचा मात्र काही फायदा घेण्यात अयशस्वी. शेवटचा चेंडू, सॉरी 2 चेंडू. आऊट, त्याच्यामुळे या ठिकाणी इनिंग संपलेली आहे. वीस धावा झालेल्या आहे जांताराजा संघाच्या. लो स्कोअरच्या ज्या मॅचेस असतात अतिशय टाईट असतात, निश्चितच याचा फायदा कोणाला होईल माहीत नाही. जांताराजा संघाला एक एक बॉल मोजून मापून योग्य टप्प्यावर केली तरच ही मॅच होऊ शकते अशी परिस्थिती, कारण रवळगावचा संघ अतिशय चांगली गोलंदाजी केलेली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे त्यांचंही. मी अतिशय चिवट गोलंदाजी म्हणता येईल, खूप चांगलं वाटलं, चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आहे. जांताराजा मात्र त्यांच्या अपेक्षेप्रमाणे धावसंख्या जरी उभारू शकला नाही, परंतु ते जिद्दी खेळाडू आणि त्यांच्यामध्ये आहे. बघूया, मॅच बघण्यासारखी असणार आहे. लो स्कोअरच्या ज्या मॅचेस असतात बऱ्याचदा प्रेशर मॅच होऊन जातात, टाईट मॅचेस असतात बऱ्याचशा. बघूया त्याच्यामध्ये काय होतंय.
नवनाथ, संदीप, राजूभाई, अविनाश या ठिकाणी नंदूभाऊ, बंटी, शुभम, प्रसाद या ठिकाणी सोन्या आणि बिट्टू. त्याचप्रमाणे हो, फिल्डिंग लवकर सजवायची. 4 वाजलेले, सूर्य लवकर मावळतो, त्यामुळे या ठिकाणी 4च. धुमोडी संघाचे कप्तान आणि पळसविहीर, पुन्हा एकदा पळसवीर आणि धुमोडी संघाचे कप्तान या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचे. टोमॅटोला भाव मात्र चांगला आहे, त्याच्यामुळे पिकअपवर पिकअप जात आहेत. भाव चांगला आहे म्हणून पिकअप नाही जात, तर शेतकऱ्यांचे कष्ट चांगले म्हणून माल जातोय. टमाट्याला 500 ने 1000 रुपये जाळी पाहिजे होती, असं काहींचं म्हणणं आहे नुकसानीच्या हिशोबाने. परंतु असो, जय जवान जय किसान, समाधानी आहेत शेतकरी. परंतु निश्चितच टमाट्याचं मार्केट जर चांगलं असलं तर नाशिकची अर्थव्यवस्था पण चांगली असते. हा एक आमचा शोध आहे. अवर कल्चर इज ॲग्रिकल्चर. आणि पहिलं षटक जांताराजाकडनं घेऊन येते राजू. या षटकावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार, कारण हे षटक टाईट पडलं तर निश्चित मॅच चांगली होणार आहे. बट्या जांताराजाचा एकदम नौखा खेळाडू, परंतु काय फिल्डिंग आहे त्याची. बट्टू दिगंबर आचारी खूप चांगले क्षेत्ररक्षक, फक्त 9वीत शिकतो, परंतु लय भारी फिल्डिंग आहे त्याची आणि फिल्डिंगसाठी तो टीममध्ये असतो. कनेक्ट अतिशय चांगला केला. राजू भाऊची कुठली चुकी नव्हती, खूप चांगला बॉल होता, परंतु त्याने एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने कनेक्ट केला असं म्हणावं लागेल. टायमिंग शॉट, चांगली फलंदाजी, षटकार. वाईड चेंडू, 8 धावा झालेल्या आहे संघाच्या. या ठिकाणी टॉस उडवलं जात आहे, चौकार गेलेला आहे. या ठिकाणी सामना जवळपास या ठिकाणी एक साईड होताना दिसत आहे, कारण पहिल्याच षटकामध्ये रवळगाव संघाने चांगली सुरुवात, धुवाधार सुरुवात केलेली आहे. रवळगाव संघ या ठिकाणी जवळपास विजय निश्चित झालेला आहे या ठिकाणी त्यांचा. पुन्हा एकदा एक षटकार, सुंदर बॅटिंग. खरं तर असं वाटतं की गोलंदाजीची काही चुकी का, परंतु आम्ही समोरून मॅच बघतोय. बॅट्समनला ह्या पिचबद्दल खूप अनुभव आहे, इथे स्थानिक टीम आहे आणि त्यांना प्रत्येक चेंडूचा हे हे घेऊन, ते अंदाज घेऊन बरोबर कनेक्ट करताय फटका. चांगला फलंदाज आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर ही मॅच एकदम वन साईड करून टाकलेली आहे. आणि प्रभाकर अण्णा मात्र गिरनारवरूनच रिटर्न गेलेले आहेत. षटक संपलेले आणि एक षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली ती पळसवीर कप्तान. 19 झाले. पळसवीर मित्रा यायचे. पळसाचं झाड असं नाही का चमकतं, तसं पळसवीर आहे ते.
पळसाला फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणजे जंगलाचा राजा म्हटलं जातं आणि त्या पळसवीरवरून ही टीम आली नानासीची आणि मॅच जिंकलेली या ठिकाणी. आणि जाणता राजा या संघाचा काहीतरी निराशाजनक कामगिरी आणि पराभव झालेला आहे. परंतु त्यांची या ठिकाणी जर बघितलं जाणता राजा संघ एक आगाजलेला संघ, खूप नावाजलेला संघ, परंतु सीझनमध्ये पहिल्या दिवशी मॅच खेळण्यासाठी आले, प्रॅक्टिस नाही. असो, त्यांना पुढील सामन्यांसाठी मात्र या टुर्नामेंटसाठी तर नाही देऊ शकत, परंतु पुढील क्रिकेटच्या हंगामासाठी मीही खूप खूप शुभेच्छा देतो. चला भाऊ, पळसवी